शतवारी नाटके महाराष्ट्रातील कोकण तसेच गोवा राज्यातील लोकनाट्य प्रकार. शतवारी नाटके महाराष्ट्रातील कोकण आणि गोवा राज्यातील लोकनाट्य प्रकार आहे. शतवारी नाटक आधारित आलेले 10 अवतार मत्स्य, कूर्ग, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, वाल्मिकी. दशवारी नाटक आधारित असलेले 10 अवतार मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कुल्फी. 18व्या शतकात श्यामजी नाईक यांचा दशावतारी फंड प्रसिद्ध होता. 18व्या शतकामध्ये श्यामजी नाईक यांचा दशावतारी फंड प्रसिद्ध होता. चित्रपट. भारतातील पहिला सिने कॅमेरा आनंदराव पेंटर यांनी तयार केला. भारतातील पहिला सिने कॅमेरा आनंदराव पेंटर यांनी तयार केला. भारतातील चित्रपट क्षेत्राच्या विकासात योगदान देणारी मंडळी. भारतातील चित्रपट क्षेत्रातील विकासात योगदान देणारी मंडळी: मदनराव माधव पितळे, कल्याणचे पटवर्धन, हरिश्चंद्र सखाराम भाटवईकर उर्फ सावेदादा, गोपाळ रामचंद्र उर्फ दादासाहेब, तोरणे अप करंदीकर, S.N. पाटणकर, P.V. दिवेकर, दादासाहेब फाळके. 1912 साली दादासाहेब तोरणे व सहकार्याने मुंबईत पुंडलिक हा कथापट दाखवला. 1912 साली दादासाहेब तोरणे व सहकार्याने मुंबईत पुंडलिक हा कथापट दाखवला. 1913 दादासाहेब फाळके यांनी संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान वापरून दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र चित्रपट मुंबईत प्रदर्शित केला. 1913 ला दादासाहेब फाळके यांना आपण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखतो. दादासाहेब फाळके यांचे मूकपट मोहिनी, भस्मासूर, सावित्री, सत्यवान. बाबूराव पेंटर मिस्त्री यांचे चित्रपट सौरंदी 1918, सिंहगड पहिला ऐतिहासिक मूकपट, कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर, सावकारी पाश पहिल्या वास्तवात चित्रपट. बाबूराव पेंटर यांचे मिस्त्री यांचे चित्रपट सौरंधी 1918 ला, सिंहगड पहिला ऐतिहासिक मूकपट होता सिंहगड, कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर, सावकारी पाश पहिल्यांदा वास्तवात चित्रपट. भालजी पेंढारकर, बाजीराव मस्तानी 1925 मध्ये. कमलाबाई मंगरुळकर, सावळ्यात तोंडलं मराठी बोलपट, पन्नादाई हिंदी बोलपट. कमलाबाई या चित्रपटानिर्मित पहिल्या मराठी महिला. कमलाबाई या मराठीपट निर्मित्या पहिल्या मराठी महिला आहेत. कोण? कमलाबाई. प्रशांत कंपनीचे चित्रपट रामशास्त्री 1944, संत तुकाराम 1936, आचार्य अत्रे, महात्मा फुले यांच्यावरील चित्रपट, दिनकर द पाटील, धन्य ते संताजी धनाजी. दिनकर द पाटील चित्रपट धन्य ते संताजी धनाजी. विश्राम बडेकर, वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील चित्रपट, प्रभाकर पेंढारकर, बाल शिवाजी, संत तुकाराम 1936 दिग्दर्शक विष्णुपंत दामले, संत तुकारामाची भूमिका, विष्णुपंत नागनीस, आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकलेला पहिला भारतीय चित्रपट. संत तुकाराम 1937च्या इटली येथील व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित.
1937च्या इटली येथे व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित झाला होता संत तुकाराम. डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हिंदी उर्दू इंग्रजी भाषेतील चित्रपट. डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी 1946 हिंदी उर्दू इंग्रजी भाषेतील चित्रपट. दिग्दर्शक व्ही शांताराम. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांची भूमिका व्ही शांताराम. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांची भूमिका व्ही शांताराम. शास्त्रीय संगीत भारतीय शास्त्रीय गायनाच्या शाखा. हिंदुस्थानी संगीत व नाटक संगीत. हिंदुस्थानी संगीत उत्तर भारत तर कर्नाटक संगीत दक्षिण भारत उदयास आले. शास्त्रीय संगीत भारतीय शास्त्रीय गायनाच्या शाखा. 1 हिंदुस्थानी संगीत आणि 2 कर्नाटक संगीत. हिंदुस्थानी संगीत उत्तर भारतात तर कर्नाटक दक्षिण भारतात. शास्त्रीय संगीताचे 2 भेद शास्त्रीय व उपशास्त्रीय. शास्त्रीय संगीताचे 2 भेद कोणते? शास्त्रीय आणि उपशास्त्रीय. उपशास्त्रीय संगीत प्रकार ठुमरी, टप्पा, होरी, कजरी. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी 19व्या शतकात उत्तर भारतातील खल संगीत पद्धती महाराष्ट्रात रुजवली. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी 19व्या शतकात उत्तर भारतातील खल संगीत पद्धत महाराष्ट्रात रुजवली. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक बालगंधर्व भीमसेन जोशी, गंगूबाई हानगल, पंडित जितेंद्र अभिषेकी, हिराबाई बंडोदेकर, पंडित मल्लिकार्जुन मसूर, कुमार गंधर्व, किशोरी आमोलकर, रशीद खान, पंडित जसराज, पंडित भास्करबुवा बखले यांनी 1911 पुणे येथे भारत गायन समाजाची स्थापना केली. पंडित भास्करबुवा गोखले यांनी 1911 पुणे येथे भारत गायन समाजाची स्थापना केली. लोकसंगीत बहुरूपी, वासुदेव, दशावतार, गोंधळ, जात्यावरील ओव्या, धनगरी ओव्या, भारुड, वाघ्या मुरळी, लावणी, पोवाडा, बोळगला, हादगा, गौरी गीते, गणगवळण, कोळी गीते हे लोकसंगीताचे प्रकार आहेत. भक्तिसंगीत भजन, कीर्तन, आरती. गझल भीमराव पांचाळे. गझल भीमराव पांचाळे. गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचे कवी राजा बर्ढे. गायक शाहीर साबळे, कृष्णराव गणपतराव साबळे. चित्रकथिक परंपरा कंठपुतळी किंवा चित्रे याचा वापर करून रामायण महाभारत यामधील कथा सादर करण्याची कला म्हणजे चित्रकथी. कंठपुतळी किंवा चित्रे याचा वापर करून रामायण महाभारत यामधील कथा सादर करण्याची कला म्हणजे चित्रकथी. 40 ते 50 बाहुल्यांचा वापर केला जातो. चित्रकथी परंपरा म्हणजे कठपुतळी किंवा चित्रे याचा वापर करून रामायण महाभारत यामधील कथा सादर करण्याची कला. 40 ते 50 बाहुल्यांचा वापर केला जातो. 12व्या शतकात चालुक्य राजा सोमेश्वर यांच्या मनसोलास अभिलाषित चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात पिंगुळी तालुका कोंढळा जिल्हा सिंधुदुर्ग या गावात ठाकर जमातीच्या बांधवांनी चित्रकथी परंपरा आजही जपली आहे. 12व्या शतकातील चालुक्य राजा होता. कोणता चालुक्य राजा होता? रामेश्वर. राजा रामेश्वर यांच्या मानसोल्लास या ग्रंथ आहे. अभिलाषिक चिंतामणी हा ग्रंथ आहे. राजा चालुक्याचा ग्रंथ कोणता? सोमेश्वराचा ग्रंथ आहे मानसोल्लास. या ग्रंथामध्ये चित्रकथी परंपरेचा उल्लेख आहे. महाराष्ट्रात पिंगुळी तालुका कोंढळ जिल्हा सिंधुदुर्ग या गावात ठाकर जमातीच्या बांधवांनी चित्रकथी परंपरा आधी जपली आहे. बखर बाडमाई. बखर या ऐतिहासिक साहित्यिक प्रकारातून शूरवीरांची माहिती, युद्धे, चरित्रे याची माहिती मिळते. बखर बाडमाईमध्ये काय मिळते?
ऐतिहासिक साहित्य प्रकारातून शूरवीरांची माहिती व युद्ध चरित्र याची माहिती मिळते. मराठ्यातील प्रसिद्ध बकरी. होळकरांची कैफियत. होळकर घराण्याच्या योगदानाबाबत वर्णन. होळकरांची कैफियत. होळकर घराण्याच्या योगदानाबाबत वर्णन. सभासद बखर. कृष्णाजी आनंद सभासद यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीविषयी ही बखर लिहिली. सभासद बखर. कृष्णाजी आनंद सभासद यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीविषयी बखर लिहिली. भाऊसाहेब बखर. पानिपत युद्धाचे वर्णन. भाऊसाहेबची बखर काय? पानिपत युद्धाचे वर्णन. पानिपत्याची बखर. पानिपत युद्धाचे वर्णन. मही कविताची बखर. वि का राजवाडे यांनी मही कविताचे वर्णन केले आहे. दर्पण संपादक बाळशास्त्री जांभेकर. मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण. दर्पण हे प्रथम पाक्षिक होते. 4 मे 1932 पासून ते साप्ताहिक झाले. दर्पण 4 मे 1932 पासून साप्ताहिक झाले. दर्पणमध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा आढावा घेतला जाईल. दर्पणमध्ये काय? राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा आढावा घेतला जाईल. उदाहरणार्थ, कंपनी सरकारचा 3 प्रांतातील जमा खर्च. कोलकाता थिएटर. रशियन हल्ल्याची भीती. हिंदू विधवा पुनर्विवाह. राजाराम मोहन राय यांचे इंग्लंडमधील कार्य इत्यादी. टिप. दर्पणच्या आधी 20 जुलै 1828 रोजी मुबापूर वर्तमान हे वृत्तपत्र निघण्याची नोंद आढळते. दर्पणच्या आधी 20 जुलै 1828 मध्ये मुबापूर वर्तमानपत्र हे निघण्याची नोंद आढळते. प्रभाकर. 24 ऑक्टोबर 1941 गोविंद विठ्ठल कुटे. भाऊ महाजन. प्रभाकरचं काय? भाऊ महाजन म्हणजेच गोविंद विठ्ठल कुटे म्हणजेच भाऊ महाजन. प्रभाकर. 24 ऑक्टोबर 1841ला प्रभाकर हे सुरू झालं. प्रभाकर हे साप्ताहिक. भाऊ महाजन म्हणजेच गोविंद विठ्ठल कुटे म्हणजेच भाऊ महाजन. प्रभाकर या साप्ताहिकात फ्रेंच राजक्रांती शतपत्रे याचा प्रसिद्धी आहे. प्रभाकरमध्ये काय? फ्रेंच राजक्रांती शतपत्रे याची प्रसिद्धी आहे. ज्ञानोदय. जून 1842 मध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी अहमदनगर येथे हे मासिक सुरू केले होते. ज्ञानोदय. जून 1842 मध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी अहमदनगर येथे सुरू केले होते हे मासिक होते ज्ञानोदय. 1873 मध्ये ते साप्ताहिक बनले. आणि पुन्हा मासिकचे काय झाले? 1873 मध्ये ज्ञानोदय साप्ताहिक बनले. ज्ञानोदयचे पहिले संपादक रेव्हरंड हेनरी बॅलेंट्रॉइन. ज्ञानोदयचे पहिले संपादक कोण होते? रेव्हरंड हेनरी बॅलेंटाईन. मराठी विभागाचे संपादक शाहूराव कुठवडे. मराठी विभागाचे संपादक होते शाहूराव कुठवडे. ज्ञानोदयाची वैशिष्ट्ये. इंग्रजी मराठी दोन्ही भाषेमध्ये प्रकाशित. ज्ञानोदयाचे वैशिष्ट्य काय होते? इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये प्रकाशित होते. चित्रे छापणारे पहिले मराठी वर्तमानपत्र. चित्रे छापणारे पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते होते? ज्ञानोदय. ज्ञानोदय 1842 साली आशिया खंडाचा तर 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापला. ज्ञानोदयने काय केलं? 1842 मध्ये आशिया खंडाचा तर 1851 मध्ये युरोप खंडाचा नकाशा छापला. 1852 साली टेलिग्राफची बातमी. 1852 साली का? टेलिग्राफची बातमी. 1857च्या ओटावाच्या बातम्या. 1853 साली पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी. चाक्या मसोबा या नावे ज्ञानोदय छापली. चाक्या मसोबा या नावाने छापले ज्ञानोदयामध्ये. काय? 53ची रेल्वे सुरू काय? चाक्या मसोबा. ज्ञानसिंधू 1842 संपादक होते वीरेश्वर छत्रे. ज्ञानसिंधूचे संपादक वीरेश्वर छत्रे 1842. वीरेश्वर छत्रे यांनी मित्रोदय 1844, अरुणोदय 1848 ही वर्तमानपत्रे सुरू केली. वीरेश्वर छत्रे यांनी काय? मित्रोदय 1844 आणि अरुणोदय 1848 ही वर्तमानपत्रे सुरू केली. मित्रोदय 1844 हे पुण्यातून प्रकाशित झालेले पहिले मराठी वर्तमानपत्र.
पुण्यातून प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते आहे? मित्रोदय 1844. हिंदू प्रकाश 1862. मराठी इंग्रजी भाषेतील साप्ताहिक. हिंदू प्रकाश काय होतं? मराठी इंग्रजी भाषेतील साप्ताहिक होतं. इंग्रजी वृत्तीचे संपादक न्यायमूर्ती रानडे. इंग्रजी वृत्तीचे संपादक कोणते होते? न्यायमूर्ती रानडे. मराठी वृत्तीचे संपादक जगन्नाथ सखाराम गाडगीळ. सखाराम गाडगीळ. मराठी आवृत्तीचे संपादक होते जगन्नाथ शंकरदास गाडगीळ. काय? इंदू प्रकाशचे. इंदू प्रकाशचे इंग्रजी आवृत्तीचे संपादक होते न्यायमूर्ती रानडे आणि इंदू प्रकाशचे मराठी आवृत्तीचे संपादक होते जनार्दन सखाराम गाडगीळ. शिवाय विविध ज्ञानविस्तार 1867. सुबोध पत्रिका 1873. केसरी मराठा 1881. प्रगती 1929. साप्ताहिक संपादक त्र्यंबक शंकर शेजवळकर. राष्ट्रीय काँग्रेस स्थापना 28 डिसेंबर 1885. राष्ट्रीय काँग्रेस स्थापना 28 डिसेंबर 1885. 1978 ते 1950 हा काळ वगळता महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी म्हणजेच 1952च्या विधानसभा निवडणुकीपासून 1995 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. 1995 पर्यंत. 52 पासून ते 95 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. 1978 ते 80 या काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दल सरकार सत्तेवर आले. 1978 ते 80 या काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दल सरकार सत्तेवर आले. 1999 पासून 2014 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे सरकार सत्तेवर होते. 1999 ते 2014 विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे सरकार होते. निवडणूक चिन्ह हाताचा पंजा. जनता पक्ष स्थापना 23 जानेवारी 1977 मध्ये झाली. जनता पक्षाची स्थापना 23 जानेवारी 1977. हा पक्ष सिंडिकेट काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनसंघ व भारतीय लोकदल या 4 पक्षांच्या विलिनीकरणातून 1977 मध्ये स्थापन झाला. जनता पक्ष कसा स्थापन झाला? पक्ष सिंडिकेट काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनसंघ व भारतीय लोकदल या 4 पक्षांच्या विलिनीकरणातून 1977 मध्ये जनता पक्ष स्थापन झाला. 1978 साली शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये जनता पक्ष सहभागी झाला. 1978 साली शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये जनता पक्ष सहभागी झाला. 11 ऑगस्ट 2013 रोजी हा पक्ष भाजपमध्ये विलीन झाला. 11 ऑगस्ट 2013 मध्ये हा पक्ष काय झाला? भाजपमध्ये विलीन झाला. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते न. ग. गोरे, एस. एम. जोशी, ब्यानाथ पै, मुथुंग दंडवती इत्यादी. भारतीय रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया 30 सप्टेंबर 1956 रोजी स्थापना. विकिपीडियावर 3 ऑक्टोबर 1957 हा RPIचा स्थापन दिन अशी नोंद आहे. 3 ऑक्टोबर. विकिपीडियावर 3 ऑक्टोबर 1957 आहे, तर 30 सप्टेंबर 1956. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अन्वयाने शेड्यूल कास्ट फेडरेशनने हा पक्ष भारतीय रिपब्लिक पक्ष असं स्थापन केले. तो शेड्यूल पक्ष होता तो काय बरखास्त करून रिपब्लिक पार्टीची स्थापना केली. शेतकरी कामगार पक्ष शोकॉप ऑगस्ट 1947 या पक्षाने मार्क्सवादाचा पुरस्कार करताना साम्यवादी समाज निर्मिती हे उद्दिष्ट ठरवले. शेतकरी कामगार पक्षाचे उद्दिष्ट काय? मार्क्सवादाचा पुरस्कार करताना साम्यवादी समाज निर्मिती हे उद्दिष्ट ठेवले. शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठीच
या पक्षाची स्थापना करण्यात आली. शेतकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली. शकापचे नेते केशवराव जोदे, शंकरराव मोरे, तुळशीराम जाधव, प्रा. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख. शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी मुंबई येथे. शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी मुंबईत. संस्थापक हिंदू हृदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे. सर्वसामान्य मराठी माणसाचा पक्ष अशी या पक्षाने लोकप्रियता मिळवली. 1995च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची युती करून शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात आले. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनेचे मुखपत्र सामना, निवडणूक चिन्ह धनुष्यबाण. 1995च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची युती करून शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात आले. उद्धव ठाकरे हे त्यांचे शिवसेनेचे अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्ष जनता पक्षापासून फुटून 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली. जनता पक्षापासून फुटून 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली. राष्ट्रीय पातळीवरील हा पक्ष 1995 साली शिवसेनेची युती करून महाराष्ट्रात सत्तेवर आला. ऑक्टोबर 2004 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 222 जागा जिंकून भाजपचे सरकार सत्तेवर. कमळ हे या पक्षाचे निवडणूक चिन्ह. जनता दल 11 ऑक्टोबर 1988. 1990च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे लक्षणीय यश मिळाले. जनता दल 11 ऑक्टोबर 1988. 1990च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने लक्षणीय यश मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 1999. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना 10 जून 1999. संस्थापक शरद पवार. निवडणूक चिन्ह घड्याळ. 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची युती सरकार सत्तेत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 9 मार्च 2006. संस्थापक राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 9 मार्च 2006. संस्थापक राज ठाकरे. निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन. 2009च्या विधानसभा निवडणुकीत तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत या पक्षाने इलेक्शन यश मिळवले. मराठी माणसाची अस्मिता जपताना परप्रांतीयापासून महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्याची भूमिका या पक्षाने जपली.